नमस्कार मित्रांनो, मी तुमचं शनिकेश साडम आणि स्वागत करतो तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये व्लॉग विथ आणि सध्या तर मी आता गावी आलो आहे आणि एक मिनिट हां चालू आहे ना सध्या तर मी आता गावी आलो आहे आणि मी मामाच्या गावी म्हणजे मम्मीकडे आलो आहे माझ्या. आणि व्लॉग पूर्ण मी 1 वर्षानंतर बनवतो. याच्या आधी मी डायरेक्ट कधी बनवलेला माहिती आहे, आपला पासकोलचा गणपती होता तेव्हा त्याच्या आगमनाला बनवलेलं, त्याच्यानंतर डायरेक्ट आता बनवतो आहे. बनवायचं कारण फोन नव्हता माझ्याकडे, आता फोन घेतला आहे. डेलीचे तुम्हाला व्लॉग भेटत असतील, डेलीचे म्हणजे काय काय इव्हेंट असेल किंवा कुठे फिरायला गेलो तरी तुम्हाला व्लॉग भेटतील. आणि आता माझ्यासोबत माझे 2 मामा आहेत, एक माझ्या वयाचा आहे आणि माझ्याहून एक मोठं आहे, रोहन आणि गौरव नाव आहे त्याचं. आणि आम्ही आता इथेच घराच्या आजूबाजूला फिरतोय आणि फक्त सिनरी बघा इकडची किती मस्त आहे ती. आता बघूया, आमचा दुपारचा प्लॅन असेल, जेवण वगैरे झालं की आम्ही जाऊ थोडं फिरायला, कुठेतरी फिरायला म्हणजे असंच आजूबाजूला बघू, नदीवर किंवा पावसाळ्याचा टाईम आहे ना, बघूया बावडीत वगैरे गेलो तर ठीक आहे जाऊ आपण, नाहीतर कुठेतरी फिरत राहू. इथे लोकांची शेती बघा. आता येताना मी कोकण कन्याने आलो आहे, तर तो प्रवास मी पूर्ण काय काढला नाही, पण जे पण छोटी मोठी क्लिप असेल ती बघून घ्या एकदा, नंतर आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. सिग्नल लागलाय रे, सिग्नल लागलाय. May I have your attention please? Phone number 20555 Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Madgaon. Konkan Kanya Superfast Express is now ready for departure from platform number 5. Wish you all a very happy and comfortable journey. चल ताईवर या मग. दुपारचं जेवण वगैरे आता डायरेक्ट संध्याकाळी उठलो आहे, म्हणजे झोपून वगैरे संध्याकाळचे 5:15 झालेत. आणि आता जसं तुम्हाला बोललेलो की कुठे जायचं आता प्लॅन झाला नाही, कारण झोपलो मध्येच, दुपारी जाणार होतो आणि मध्येच पाऊस पडला. तर म्हटलं आता रस्त्यावर फिरून येऊया, तुम्हाला घर दाखवतो तिकडून आल्यावर आमचं. आणि मी राहतो भिरोंड्यात, जर कोणाला माहीत असेल तर भिरोंड्यामध्ये दादांची वाडी आहे, तिकडे राहतो मी. आणि इथून हा इकडचा असा व्ह्यू आहे, मागून मम्मी पण येते, तिला पण दाखवतो, आणि आजी आजोबा पण आहेत. अरे छत्री बंद कर, पाऊस थोडी येतोय. काय रे, हे सगळं नवीन बनवलं ना इकडे. अच्छा, कोणाला समजत नसेल तर इथे जिओचा टावर पण आहे, तिकडेच आम्ही जवळ राहतो. तर भिरोंड्यात विचारलं ना की जिओचा टावर कुठे आहे बघा. आता आमच्या इथे ना सर्वांनी असे प्लॉट घेऊन ना घरं बांधलेले आहेत.
हा बोलतो की आपलं घर पण असंच असायला पाहिजे. पद्धतशीर वाटतं, पण एक गावी आल्यासारखं गावची वाईब अशी देत नाही ना. ते शेणाने सारवलेली माती वगैरे असते. हे बघ, काजूची झाडं पण लावले तिकडे. ऐकतील आपलं. व्हिडिओ काढून बंद केली. लाईट झालं लाईटीचं. पहिले इथे काय नव्हतं. आता पण यांची एक लाईट झाली आपल्या इथे. हा, म्हणजे रस्त्यावरून आलं की थोडा प्रकाश तरी दिसतो. आज येऊया अंधारात राऊंड मारायला, बघूया लाईट आहे की नाही. इथे एक बिरोंड्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे, छोट्यापणीपासून ना मला म्हणजे सांगितलं गेलं इकडे जाऊ नको, इकडे हे आहे तिकडे ते, म्हणजे इकडे ह्याचं भूत आहे तिकडे त्याचं भूत आहे. तर ना कुठे जायला वगैरे ना, एक तर मी हे नाही करत, एकटा जात नाही, जातो तर ह्या दोघांसोबतच जातो. आणि हे लोक पण तेच सांगतात की इकडे ह्याचं भूत आहे तिकडे त्याचं भूत आहे, पण जायला भीती वाटते. म्हणून आम्ही दिवसातच काय ते फिरतो, संध्याकाळचं जास्त फिरत नाही आणि जास्त लांब पण जात नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की लोक असं खोटं खोटं बोलतात, पण खरोखर आहे. आणि सांगतो घराच्या बाजूला की एक भूत आहे, इकडे पण एक भूत आहे. खाली आलो की तिकडे 3 रिटा बघितलेला, तिकडे मागे पण आहे. म्हणजे इथे माणसांपेक्षा भूत जास्त राहतात. बघायला गेलं तर हे बघा, इथून असं कनेडीवरून आलात ना, याचा सरळ सरळ याचा इथे राईट हँड साईडला तुम्हाला दादांची वाडीकडे जाण्याचा मार्ग दिसेल. इथून सरळ वरती जायचं. चल. पहिलाच दिवस आहे, दुसऱ्या दिवसापासून आपण कंटिन्यू करत राहायचं. खरं तर आमचा प्लॅन होता की आल्याला ना कुठेतरी जायचं, बावडीत किंवा ओझरमध्ये जाऊन मस्त आंघोळ करायची. पण आल्याला झोपलो आणि झोपलो तिकडे सगळं संपलं. संध्याकाळ झाली आणि मग कंटाळा यायला लागला. म्हटलं चल एक राऊंड मारून येऊ तोपर्यंत. असंच घरी बसून मतलब नाही. आता उद्यापासून ट्राय करू, उद्या कुठेतरी जाऊ फिरायला किंवा कुठे इकडे जवळपास काय आहे तर तिकडे जाऊ. पण तुम्ही व्ह्यू बघू शकता इथून. मम्मी आणि आता आजी आजोबा येत आहेत तिकडून चालत चालत. तोपर्यंत पण झूम पण बघू किती चांगला आहे तो. तुमच्यासाठी थांबलोय. नको चला तुम्ही तेवढे हात पाय होते. चला आमचं गहू चालणार नाही मग माहिती आहे. मे मध्ये ह्या आंब्याचे किती आंबे काढलेले आम्ही. ह्या वर्षी नाही, त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्ष आधी सोबत याच्या नवऱ्याने आणलेलं ना सगळे. आंबो चांगलं होतं तळ्यातलं मोडलं. हे बावडी काही भाई बकऱ्यांचं कारखाना खोललं. बकरी बकरी विकत भेटतात. चला उद्या शुक्रवार आहे, घेऊन ये. 25,000 रुपये असेल 3-4 किलो कापून घेऊया आपण. कसं माहिती आमचं ओळखत नाही कोण. बघायला आलोय. हे बघितलं त्यांचं कारखानाकडे होतं. तेच सांगायचं ना बघायला. बघाय आपण, आपल्याला बघायचं. चला पोरगी पण अकाउंटला काहीतरी साईडला बघू हरकत काय नाही. पण ते अशी जंगली नाही वाटतात ना. जंगली नाहीत ह्या, कलम थोडी आहे. लाईनीत लावली आहेत कोणीतरी रस्त्याच्या बाजूला कसं लावून. हा साईडला. हो पहिली नव्हती. मी काय बोललो माहित आहे, रोहन आणि गौरव बोलत होते आता जातोय तर चालत चालत जाऊया आणि आपण कनेडीला. ऐक तरी वडापाव खाऊन या. तर मला खाण्यापेक्षा आपण घेऊन येऊया ना, मग आपण इथे घरी बनवूया. पाहिजे तेवढे 10-15 खाऊ शकतो. बटाटे, मिरची, कोथिंबीर, बस. बाकी काय नाही. इथे भेटेल का? आपण करी कनेडीला. हा मग भेटणार.
जाऊया रोहन. तुमका बेसन पीठ परत तेल लागणार लागतं त्याच्या तिकडे बनवलेलं खायचं डायरेक्ट. टेन्शन नाही. हा ते पण आहे काय, गावची टेस्ट बघूया जरा. त्या दिवशी आणू पाऊस पडला ना मग आम्ही बनवलेले काय वडापाव लागलेले घरीच माहिती बनवले. मस्त. मी बाहेरचे जास्त नाही ना ह्याला देत. गप कशा शूटिंग काढते. तो स्क्रिप्ट लिहितो. ते कसलंच नाही. तिथे आता आम्ही बकऱ्यांचा फार्म बघायला चाललोय. आम्ही व्हिडिओ शूटिंग करून टाकणार. माझं युट्यूब चॅनल आहे. हा सांग घ्या. हे बघ हा मस्त दगड आहे. हे करतात ना काय पिकाला देतात. हा काहीच नाही. तू झोपलीस ना म्हणून, नाही तर लवकर गेलो असतो आपण, लवकर जाऊन आलो असतो. माहिती आहे? कुठेतरी फिरून झाडाला मी मस्त व्ह्यू आला इकडे बघा. हे पण कुठेतरी घर बांधतो जागा साफ केलं. करतील नाही तर काहीतरी अजून काहीतरी करतील. ते गावी आल्यावर एक गाडी पाहिजे हातात, मग कुठे पण येऊ जाऊ शकतो ना. डोंगर बघितलं मस्त वाटतं. आपण बघ आपलं गाव ज्याला म्हणते ह्याला पण आपण काय करू नाही शकलो. बाहेरचे लोक येऊन करून जातात. मग तसं नाही करायचं. इन्व्हेस्टमेंट करायला आपण ना घाबरतो. पैसे काढून ते कर्ज फेडायला पाहिजे. लॉस झालं तर काय करणार, ह्याच्यात आपण मराठी माणूस आपण घाबरतो. ही लोक तशी नाही, लोक बिनधास्त झालं तर गेलं तर गेलं, हां. गेलो तो ढगात, नाही तर आता हे सांगत होते ना खाईमध्ये. काढूया आपण लोन आणि हॉटेल झालं मोठं. पण मीच नको फोटो चांगले आहेत मग मस्त दिसतात ना तुम्ही. ह्याच्यावर पाठव आता डायरेक्ट ह्याला युट्यूबला बघा तुम्ही. म्हणजे दिसा. हा गौरव किंवा रोहन दाखल. आता मी इकडे आलेलो बकऱ्यांच्या फार्म हाऊस मध्ये, तर त्यांचं म्हणणं काय आहे की 500 रुपये पर पर्सन एंट्री फीज आहे. आणि त्यांचं म्हणणं गावातल्या लोकांना पण बघायला देत नाही. जो येईल त्यांनी फीस भरून यायचं आतमध्ये. हे चुकीचं आहे ना. मग आमच्याच गावी आम्हालाच बंदी ठेवली आहे. बघा तुम्हाला दाखवतो असाल ना, हा तर इकडून असाल खलांतरवाडीतले कोण असाल तर त्यांनी बघून घ्या. इकडे बघा, येताना जाताना बोर्ड दिसत असेल इथूनच आतमध्ये. आणि हा युट्यूब चॅनल टाकाव. अरे दिसून दे सगळ्यांना आपल्या वाडीतल्या ना होळेवाडीत बघणारे 50-100च जण असणार का. हे बघा इथून रस्ता जातो. पण असून दे पण प्रत्येकाला कळू दे. हे चुकीचं आहे. आणि काय तुमचं मत काय ते यावर मला सांगा. बघण्यासाठी आले. चल युट्यूब पण आम्हाला युट्यूब चॅनलला पण मला व्हिडिओ चॅनलला दिला नाही. जाऊ दे ना, मला त्यांचा व्हिडिओच काढायचा नव्हता, तसं बघायला आलेलो मी. मला तर असं कोणी केलं ना माझ्या डोक्यात जातं. अरे तर तू जाणार नसता, इथेच बसला असता तिथे. आपण काय करतो तिकडे मुंबईला भया लोकांना शिवाय घालतो आणि इकडे आपलीच माणसं अशी करतात, मग काय करायचं ना. चल चला पुढे नाही येते. चला आम्ही जाऊन येतो. हाय रेनकोट आहे माझ्याकडे. हाय हाय रेनकोट आहे बाप्पा. हे आता मी तुम्हाला रस्ते दाखवतो. हे किती वर्षानुवर्ष आधीपासून केलेले रस्ते आहेत. आणि आमच्या इकडचे मी तर उदाहरण देतो, वसई विरारचे रस्ते बघा. आज केलं की आज म्हणजे आज केलं, 1-2 हफ्त्यानंतर एक पाऊस आला की त्याचे पूर्ण मग खड्डे होऊन जातात. परत हाय तसंच होतं, मग मतलब नाही. म्हणजे हे आपल्या भिरोंड्याचं गणपती मंदिर. इथून आम्ही आता कनेडीला जाणार, काहीतरी नाश्ता करू आणि मग परत येऊ. आनंद आश्रम इकडे कधी चालू झालं रे? कधी उठून रे बरेच वाजले रे. 5 कशी वाजणार? हो रे 6:30 आपण जाऊ. तिकडनं चालत जायचं ना. चालूच ठेवू आपण. आता आपण कनेडीला आलेलो आहे. पाऊस वगैरे चालू झाला. तर बघूया कुठे काय नाश्ता वगैरे भेटतो खायला. इकडे एक वडापाववाला दिसतोय.
गर्दी पण दिसते. पण रोहनला बसून खायचं आहे कुठेतरी. टेबलवाली रेस्टॉरंट कुठे आहे ते बघूया. ऑफ सीझन आहे ना. अच्छा इकडे बोलतोय का. इथे पण आहे एक, पण ते बंद आहे. इकडे काय इथे माहिती आहे रील्स आलेली इकडे वडापावल्याच. इकडे काय समोर फेमस झालेलं पण खूप. नेक्स्ट पॉईंट इकडे जायचं का. चेरी एंटरप्राइजेस. हा काकी 8 पार्सल करा. 8 पार्सल द्या. आरामात. तुमचे आता आम्ही व्हिडिओ वगैरे बघतो ना. जसे येतात कोण ना कोण काढत असतो. तुम्ही आता काढत काय उलट याच्याने ना प्रसिद्धी होते. काढायला सांगायचे काढा आम्हाला. एवढं कोणतरी इल्लो ना तो सांगा रील बघून मला तिकडे घेऊन त्याला औषध बाबा घेऊन काढायसाठी इल्लो पण दोन घोडे खाय नाही मला. आता आम्ही एक वडापाव खाल्ला सगळ्यांनी. तर दुसरा प्लॅन होता की आपण खाली जाऊन अजून एक वडापाव टेस्ट करायचा. मध्येच प्लॅन चेंज झाला. म्हटलं चायनीज खाऊन बघूया. हे पण दुकान बंद आहे. हे बघा हे चायनीजचं दुकान आहे. जे कनेडी इकडून कणकवलीला जायचा रस्ता तो लास्टलाच लागतो. इथे चायनीजचं दुकान सर. माझं कधी येते काय माहिती. गौरवचं पण सूप आलं. हा मग वाईड अँगलमध्ये येतो. आता फ्लॅश चालू आहे ना. दोघांनी सेमच कट मारले का मुलेट. यांनी पण तसे माझी एकच कट असतात. बघूया माझा कधी येतं तोपर्यंत आपण टाइमपास करू. इकडे आपला चायनीज बनत आहे. मी आता मागवलंय चिकन फ्राय राईस. मला मागवायच्या आधी या लोकांचं संपलं. आता माझा एकटाचा बाकी बघूया. संपलं की आपण निघूया डायरेक्ट घरी. मस्त वाफा सुटले. मस्त टेस्ट आहे. गावी आणि मुंबईमध्ये खूप फरक बघायला गेला ना. खूप वेगळा फरक आहे. तरी महाग असला तरी टेस्ट चांगली यायची. कधी आलात खायला. कणकवलीवरून पनीर यायचं ना. पहिलं चायनीजचं दुकान असेल. इकडे विजिट करा. आता आपण डायरेक्ट घरी भेटूया. संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आम्ही पोचलेलो आहे. हे थोडंसं जास्त लांब नाही. 5-10 मिनटाचं अंतर आहे. तसं लांब नाही वाटतं ना. आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. उद्या कुठेतरी जाऊ. बघूया कुठे गेलो तर तुम्हाला कळू. आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण उद्या परत भेटू. आणि असेच नवीन नवीन व्लॉग तुम्हाला येत असतील. येत राहतील आता. आणि आता गणपतीचा सीझन येणार आहे. आता मुंबईला गेल्यावर आता जेवढे पण आगमन आहेत मुंबई परळ लालबागचे हे सगळे तुम्हाला दाखवेन मी. चला बाय.